हाय एव्हरीवन, कसे आहात माहिती? मला सगळे मजेत असणार आणि असायलाच पाहिजे. आज आहे अक्षय तृतीया, तर सगळ्यात पहिलेच तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप जास्त शुभेच्छा. सकाळी सकाळी उठून सगळ्यांकडे जी गडबड आहे ना ती आज सुरू असणार, कारण महाराष्ट्रीयन पुरणपोळी स्पेसिफिक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन बेत जो आहे तो सगळ्यांकडेच आज होणार आहे. सो येस, माझीही तीच लगबग सुरू आहे. सकाळी सकाळी उठून लागली. याला मी तरी मोठंच काम म्हणणार, कारण याला करायला जी वेळ किंवा टाईम जो लागतो ना तो खूप जास्त लागतो. आणि पुरणपोळीसाठी लागणारी जी डाळ वगैरे जी आहे ती मी पहिलेच लावलेली होती, तर ती होते तोपर्यंत मी बाकीचे कामं जे आहे म्हणजे पीठ वगैरे जे मळायचं होतं ते मळून घेतलेलं आहे. पिठात मी थोडंसं म्हणजे मीठ टाकलेलं आहे, तेल टाकायचं आहे आपल्याला 1 चम्मच आणि चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम मऊसूत जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि ही चणा डाळ जी आहे ती सुद्धा झालेली होती, तर अगदी आपल्याला आमटीसाठी लागणारं जे पाणी हवं असतं ना याच्या खालचं ते सुद्धा मी काढून ठेवते, म्हणजे काढायला लावलेलं आहे. जोपर्यंत ते होईल माझी पूजा बाकी होती ती सुद्धा करून घेते मी आता. आज खास दिवस आहे, सगळ्या गोष्टीला वेळ लागणार आहे, तर पूजेला सुद्धा वेळ लागणारच आहे, कारण सगळे देव वगैरे जे आहे ते धुवून घ्यायचे होते मला, तर ते सुद्धा मी सगळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहे. आज आणि छान अशी साडीसुद्धा घातलेली आहे, कारण अशा वेळेसच ना आपण साडी वगैरे जी आहे ते घालत असतो. एरवी तर आपण ड्रेस किंवा जीन्स वगैरेवर असतोच, आणि अशा वेळेस जर आपण म्हणजे साडी वगैरे घातली तर छानही वाटतं. सणवारं असली तेव्हाच आपण साडी जी आहे ती काढत असतो. असंही आपल्याकडे ढिगभर जो आहे तो पसारा म्हणजे साड्यांचा असतो, पण घालत काही नाही. तर अशा वेळेस आपण जर घातली तर त्याचं यूजही होऊन जातो आणि अशा वेळेस छानही दिसतं. म्हणजे कोणत्या म्हणजे फंक्शनला घातलं किंवा सण असेल तेव्हा घातलं तर भारी वाटतं. आपल्यालाही एकदम मस्त भारी असं फील होतं की आज काहीतरी आहे, आणि त्यानुसार ना आपण आपली कामं जी आहे ती आवरत असतो. आणि साडी घालण्याची सवयसुद्धा राहते, कारण आहे ना नंतर म्हणजे अगदी 1-2 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर साडी घातली ना तर खूप जास्त अवघडल्यासारखं वाटतं आपल्याला. तर त्यामुळे अशी साडीची सवय ठेवायला पाहिजे. तसंही भारी वाटतं आपल्याला साडी घालून. असो, कटाची आमटी जी आहे ती झाली, आणि पुरणसुद्धा बारीक केलं आहे, त्याला काही जास्त वेळ नाही लागलं मला. आणि कढईमध्ये तूप, वेलची आणि गूळ वगैरे जे आहे ते पुरण घालून ठेवते मी. याला जो आहे तो खास मेहनत जी आहे यालाच लागणार आहे, आणि हे बिघडलं म्हणजे आपली पुरणपोळी जी आहे ती नक्कीच बिघडते. म्हणून हे करत असताना ना आपल्याला थोडा जे आहे म्हणजे जाणीवपूर्वक आणि थोडा वेळ देऊन जी होणारी गोष्ट आहे ती ही आहे. हे पुरणचं सारण होण्यासाठी थोडा वेळ जो आहे तो लागतो. आणि इथे बघा आपण भांडी किती जास्त पडलेली आहे, तर ती सुद्धा मी आता घासून घेते, कारण जोपर्यंत ते होतं आहे तोपर्यंत मी भांडी जी आहे ती आवरून घेते. कारण काही असे पदार्थ असतात ना आपण पुरणपोळी वगैरे जी केली किंवा अगदी म्हणजे बरेच असे पदार्थ असतात त्याला जे आहे भांडी लागणारी असतात, तर ते केल्यानंतर भांडी खूप जास्त निघतात, तर ती आपल्याला घासून घ्यावी लागणार. अशा प्रकारे ना मी बॅचमध्ये पटापट जे आहे भांडी घासून घेते, कारण खूप जास्त भांडी पडून राहिली तर मला खूप जास्त टेन्शन येतं, कारण ते बघूनच आपण आहे ना असं कंटाळवाणं वाटायला लागतं की अरे बापरे किती भांडी आहे, आणि ते बघूनच आपली एनर्जी आहे ती फुस होऊन जाते. तर त्यामुळे ना पहिले अशा प्रकारे ना आपण थोड्या बॅचमध्ये भांडी पटापट आवरून घ्यायला पाहिजे. आणि हे मागच्या वर्षाची कुरडई वगैरे जी आहे ती मी घरून आणलेली होती, ती बाकी होती, म्हणजे मी आणली आणि ती विसरून गेलेली होती, त्यामुळे ते तशाच पडून राहिलेलं होतं, आणि त्याच मी आता तळून घेते. कारण यावर्षी काही जाणं झालं नाही माझं, आणि तसंही आईने काही यावर्षी केलेलं नाही आहे कुरडई वगैरे, कारण ती आजारी होती घरी गेल्यानंतर. त्यामुळे असू द्या म्हटलं जे आहे तेच तळून घेते. आणि बघा किती छान आणि कशा मस्त टम्म फुगत आहे ह्या कुरडई. दरवर्षी गावाकडून माहेरून येणाऱ्या शिजोरीमध्ये काही गोष्टी ना फिक्स असतात, म्हणजेच फिक्स असतातच, त्याला काही ऑप्शन किंवा अपवाद नाही. माझ्याकडे कुरडई आणि पापड हे जे आहे ते फिक्स असतात. कदाचित तुम्हीही हेच आणत असणार, आणि गावी गेल्यानंतर काय आणता तुम्ही गावावरून मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अँड यावर्षी ऑलरेडी माझ्याकडे होते आणि गेले पण नाही मी घरी, तर यावर्षी आणायचं राहूनच गेलेलं आहे. म्हणजे कसं आहे ना, आईने केलेल्या असो किंवा नसो, पण माझी काकू ना मला आवर्जून कुरडई वगैरे ते आहे ते देत असते. काकू माझी लय भारी. कुरडई आणि पापड जे आहे ते तळून झालेले आहे, तर त्याच कढईमध्ये मला भजीसुद्धा काढून घ्यायची. तर त्यासाठी लागणारं जे पीठ आहे
आहे ते मी पहिलेच गाळून ठेवलेलं होतं. बेसिकली ना मला कांदे भजी जी आहे ती बनवायची आहे. त्यासाठी लागणारे कांदे आणि काय म्हणतो आपण त्याला, मिरची जी आहे ती मी पहिलेच त्यात घातलेली आहे. तर पटापट ते काढून घेते. वेळेवर काढणार होती, गरमागरम भजी देणार होती, पण कसं आहे ना की अजून माझी पुरणपोळी जी आहे ती बाकी होती करायची. म्हटलं हे पटकन करून घेऊया आणि नंतर जे आहे ती गरमागरम पुरणपोळी जी आहे ती पटापट देता येईल. सगळ्याच गोष्टी गरमागरम आणि काढल्यासोबत ताटात देता येईल असं नाही आहे, कारण काही गोष्टी आहे ना त्याला वेळ लागणार असतो. तसंच पुरणपोळीला सुद्धा थोडा वेळ जो आहे तो लागणार असतो. तर त्यामुळे भजी जी आहे ती पटकन पहिले काढून घेतली. तसंही फक्त 2 हाताने किती कामं करणार आपण. हापूससुद्धा आणला आहे, त्याचा रस काढून घेते. पहिले ना माझ्याकडे म्हणजे परवा ना आम्ही आंबे आणले होते, पण मुलांनी ते ना अर्धे संपून घेतले आणि 4च बाकी होते. तर 4 आंब्यामध्ये रस काही होणार नव्हता, तर त्यासाठी मला तो परत मागवावा लागला. यस, आता फायनली पुरणपोळी आता स्टार्ट करते मी. आणि त्यासाठी लागणारं जे पीठ आहे ना मी चांगल्या प्रकारे व्यवस्थित मळून घेतलेलं होतं आणि जवळजवळ 1 तास झालेला असेल मला ते गाळून ठेवलेलं होतं. त्यामुळे ना ती पुरणपोळी जी बनवतो आपण सॉफ्ट होते आणि तेल लावल्यामुळे ना एकदम अशी टम्मसुद्धा फुगून जाते. आणि पुरणपोळीसाठी लागणारे गोळे जे आहे ते मी एकत्र एक सोबतच सगळे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे. सो दॅट ना मला वेळ जो आहे तो जास्त लागणार नाही, कारण ते करत असताना ना परत हात भरा आणि परत धुत बसा. त्यापेक्षा ना मी एक सोबतच सगळे बनवून घेतले, त्यामुळे ना वेळ जो आहे तो कमी लागतो. आणि बघा ही पुरणपोळी किती मस्त आणि छान अशी टम्म फुगलेली आहे. आणि बघा ना किती सुंदर आणि कलरफुल थाळी तयार झाली. एकदम भारी दिसते ना, मला तर खूपच आवडले. आणि पदार्थ तर एकापेक्षा एक भारी झालेले होते. अक्षय म्हणजे अविनाशी, म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदी पुण्यकर्म अक्षय टिकते, म्हणजेच अनंत काळपर्यंत टिकतं असं सांगतात. ही शुभ तिथी आहे, तशीच पुण्यतिथीही आहे. त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. आणि आमच्याकडे ना फक्त ताट न दाखवता अशा प्रकारे जाळलं जातं आणि त्यात जे आपण पदार्थ बनवलेले आहे सगळे पदार्थ मिक्स करून जो आहे ते हवनमध्ये टाकलं जातं. आणि व्यवस्थित सगळं टाकल्यानंतर पाणी वगैरे जे आहे चोफे टाकल्यानंतर पूजा जी आहे ती संपन्न होते. प्रत्येकांच्या पूजा करण्याच्या पद्धती, परंपरा वेगवेगळ्या असतात. आपल्याकडे कशा प्रकारे पूजा केली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की आपण पण अशाच प्रकारे पूजा करतात मला नक्की कळवा. अक्षय तृतीयेला धनेची पेरणीसुद्धा केली जाते आणि ती पण खूप शुभ असते असं मानलं जातं. तर चला मी पण धने जे आहे हे पेरून घेते, म्हणजेच कुठे शेतात नाही पेरायला जाणार, पण आपल्याकडे जी आहे कुंडी वगैरे असते त्यातच आपण हे टाकून जे आहे त्यात थोडंसं पाणी डेली देऊन ह्याला उगवू शकतो आणि ते आल्यानंतर त्याचा यूज करू शकतो. एक मूठभर धने घेतलेले आहे, त्याला अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून, एकदम जास्त नाही वाटायचं, नाही तर चुरा होऊन जाईल. आणि अशी कुंडी घ्यायची. ही कुंडी माझ्याकडे अशीच पडलेली होती, त्यातच मी जे धने आहे वाटलेले ते टाकून देईल. आणि वरतून थोडंसं म्हणजे माती टाकल्यानंतर मस्तपैकी थोडंसं पाणी टाकेल आणि व्यवस्थित हे म्हणजे गॅलरीमध्ये ठेवून देईल. सो दॅट ना त्याला ऊनही लागेल आणि मस्त उगवतीलही. बघूया उगवता की नाही, नंतर कळेलच आपल्याला. पूजा झाल्या दर्शन वगैरे घेतला आणि भांडे वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे, कारण किचन ओटा जो होता तो पूर्णपणे भरलेला होता. तर सगळी भांडे वगैरे जे आहे ते आवरून झालेली होती. आणि जेवण जे आहे ते माझं बाकी होतं. म्हटलं पहिले हे सगळं कामं जे आहे ते आवरून घेऊया आणि निवांतपणे बसून ना जेवण करूया. पाणी घातल्यानंतर ही जी कुंडी आहे गॅलरीमध्ये ठेवून देते. आणि ही जी म्हणजे मी पहिल्यांदा लावलेलं आहे हे जे धने आहे, आता बघूया याला कोथिंबीर येते की नाही. आली तर मस्त भाजीमध्ये यूज करता येईल. आणि आता वेळ झाली जेवणाची, जेवण वगैरे करतो. आणि जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो होतो बाहेर थोडं म्हणजे फेरफटका मारायला. आणि म्हणजे संध्याकाळचं जेवण जे आहे ते नव्हतं करायचं, म्हणून म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया. तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.